आणि आता मोठ्या टॉप 9 बातम्या। धारावीतील मेहबूब सुबानिया मशिदीवरील बांधकाम हटवण्यास सुरुवात। ट्रस्टकडून अनधिकृत बांधकाम काढण्यास सुरुवात। ट्रस्टनं स्वतः बांधकाम काढण्याची दिली होती हमी। नरहरी झिरवाळांचं आजपासून मंत्रालयाच्या गेटवर आंदोलन। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा जीआर काढू नका, नरहरी झिरवाळ यांची सरकारकडे मागणी। नागपूर स्मार्ट सिटी होणं अवघड आहे आणि शहराच्या विकासाचं कुठलेही नियोजन नाहीये। मनात वाटेल तिथं काम केली जात आहेत। स्थानिक विकास यंत्रणा कुचकामी आहे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची ही कबुली आहे। अजित पवार गटाच्या आमदाराचा महिला पदाधिकाऱ्याला धमकावल्याचा ऑडिओ व्हायरल। राजू कोरमोरेंनी तुमसर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा ऑडिओ व्हायरल। भंडारातील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाच्या योजनेवरून वाद झालाय। अजित पवार आजपासून 2 दिवसीय लातूर दौऱ्यावर उदगीर आणि अहमदपूर विधानसभाचा आढावा घेणार आहेत, तर विकास कामांचं उद्घाटन करतील। साताऱ्याच्या म्हसवडमध्ये आमदार जयकुमार गोरेंची नाव न घेता शरद पवारांवर टीका। लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमातून टीका। योजनांच्या विरोधात येणाऱ्या आणि तालुक्यांच्या विकासात आड येणाऱ्या या सगळ्यांवर टीका। इंदापूर विधानसभेसाठी शरद पवार गटाकडून 4 इच्छुकांनी भरले पक्षाचे अर्ज। प्रवीण माने, अप्पासाहेब जगदाळे, अमोल भिसे आणि अशोक घोगरे यांचे अर्ज। सुप्रिया सुळे त्यांच्या वडिलांच्या पुण्याईमुळे इथपर्यंत आलेले आहेत। पुण्याच्या भोरमधील मेळाव्यात नीलम गोऱ्हेंची टीका। लवकर चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा भाजपात प्रवेश। फडणवीस मुनगंटीवारांसोबत बसून चर्चा करून निर्णय घेऊ, जोरगेवार यांच्या पक्ष प्रवेशाबाबत बावनकुळेंची प्रतिक्रिया।